मंगळवार पेठ गवळी गल्ली टिळकोडी येथील गवळी समाजातील विधवा गीता रणजित दावले उर्फ गवळी यांच्या खून प्रकरणी आरोपी गणेश लक्ष्मण दावले याला अटक झाली असली तरी या भीषण घटनेत त्याचे संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याचा आरोप मुलगा भगतसिंग व मुलगी रश्मी यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त गवळी समाज बांधवांनी आज सोमवारी मोठा मोर्चा काढून पोलीस आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर केले। गेल्या 10 सप्टेंबर रोजी सकाळी गीताबाई यांचा घराच्या दारातच धारदार हत्याराने खून करण्यात आला होता। या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी तातडीने कारवाई करत धीर गणेश गवळीला गजाआड केले। मात्र खुनाचा कट हा फक्त गणेशाचा एकट्याचा नसून त्याच्या पत्नी मुलीसह कुटुंबियाचा सहभाग असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। मोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला। संतप्त महिलांनी पोलीस आयुक्तालयासमोर सिमगा करून आरोपी कुटुंबाला शिक्षा द्यावी अशी मागणी केली। निषेधफलक व न्यायाच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले। निवेदन स्वीकारताना पोलीस उपायुक्त नारायण बर्मन यांनी तपास जलद गतीने सुरू असल्याचे सांगत खुनाला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असा विश्वास दिला। तसेच परिसरातील नागरिकांनी गुंडगिरी व छळ प्रकरणे केलीच वेळीच पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावीत असे आवाहनही त्यांनी केले। गीता गवळी यांचा मृत्यू हा केवळ एकट्याने केलेला अचानक हल्ला नसून पूर्वनियोजित गुन्हेगारी कटांचा परिणाम असल्याचा आरोप मुलांनी व समाजाने केला आहे। त्यामुळे आरोपी गणेश गवळी व त्याच्या पत्नी मुलीसह सर्व संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी गवळी समाजाकडून सातत्याने होत आहे।